नमस्कार, मेघाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मांगूर माशाचा रस्सा म्हणजेच कालवण कसं करायचं ते पाहणार आहोत. खूपच सोप्या पद्धतीने व झटपट असं होणारं हे कालवण आहे आणि खूपच स्वादिष्ट लागते. आपल्या सर्वांना ही रेसिपी नक्कीच आवडेल. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मांगूर माशाचे पीस गव्हाचे पीठ टाकून चोळून 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यात आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तसेच 1 चमचा हळद टाकून घेऊ आणि मीठ व हळद माशांना चांगल्या प्रकारे आपण हाताने चोळून घेऊया. मीठ व हळद माशांना चांगली लावून झाल्यानंतर आपल्याला हे 5 ते 10 मिनिटे बाजूला ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण आता वाटणाची तयारी करूया. वाटण बनवण्यासाठी मी इथे 2 मोठ्या कांद्याचे काप करून घेतलेले आहे. ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. यातच आता आपल्याला 2.5 इंच आल्याचे काप व 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. पाव वाटी पातळ खोबऱ्याचे काप केलेले आहेत ते टाकून घेऊ. 2 चक्री फुलच्या पाकळ्या, 1 इंच दालचिनीचे तुकडे आणि इथे मी 1 दगड फुले टाकलेले आहे. याचे वाटण तयार करून आपण बाजूला ठेवून घेऊया. कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेऊ व गॅस मंद ठेवू आणि मंद आचेवरच आपण हे मीठ हळद लावलेले माशाचे पीस तळून घेऊया. एक एक करून आपल्याला यामध्ये पीस टाकायचं आहे आणि गॅस मंदच ठेवायचा म्हणजे माशाचे पाणी निघणार नाही. सर्व पीस टाकून झाल्यानंतर 2 मिनिटे एक बाजू तळून झाल्यानंतर आपल्याला पलटी करायची आहे आणि दुसरी बाजू ही फक्त 2च मिनिटे तळायची आहे. मासे छान तळून झालेले आहेत. आता आपण हे पीस काढून घेऊया. पीस जास्त वेळ तळल्यास रश्श्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा गाळ होऊ शकतो, म्हणून आपल्याला माशांचे पीस फक्त 2च मिनिटे तळून घ्यायचे आहे आणि तेलातून काढून घ्यायचे आहे. इथे मी अर्धा किलोपेक्षा जास्त प्रमाणामध्ये मांगूर माशाचे पीस घेतलेले आहेत. त्यामुळे मला हे पीस 2-3 बॅचेसमध्ये तळावे लागतील. आता मी ते तळून घेते. माशांचे हे पीस तळून घेतल्यामुळे रस्सा तर स्वादिष्ट बनतोच, पण हे पीसेससुद्धा खायला खूपच चवदार लागतात. सर्वजण घरामध्ये आवडीने खातात. ज्यांना आवडत नाही तेही आवडीने हे मासे खातात. या माशांमध्ये फक्त मधला काटा असल्यामुळे खायलाही सोपे जातात व चवीलाही खूपच रुचकर लागतात. आता सर्व मासे तळून झालेले आहेत. गॅस बंद करून घेऊ आणि त्याच गरम तेलामध्ये आपण 2 तमालपत्रे व अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. 1 मोठा चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेले आहे. आपण आपल्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मी इथे तयार केलेले वाटण टाकून घेते आणि पुन्हा गॅस चालू करते. गॅस बंद केल्यामुळे जे आपण लाल तिखट तेलामध्ये टाकले आहे ते जळत नाही व भाजीला छान लालसर रंग येतो. आता आपण गॅस चालू केलेला आहे. यामध्ये आपण थोडे मसाल्याचे पाणी टाकून घेऊ आणि चांगले परतून घेऊया. जी चरबी होती माशांची तीही मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि चांगले परतून घेते. आणि आता आपण यावरती 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून घेऊया, म्हणजे मसाले छान प्रकारे तळले जातील व मसाल्यांना छान तेल सुटेल. आपण पाहू शकता इथे छान तेल सुटलेले आहे, म्हणजे आपला मसाला पूर्णपणे फ्राय झालेला आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा एव्हरेस्टचा मटण मसाला टाकून घेऊ आणि तोही चांगला परतून घेऊया. छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे. पाणी टाकल्यानंतर चांगले ढवळून घेऊ आणि यामध्ये आपण थोडेसे मीठ टाकून घेऊया. मीठ आपल्याला प्रमाणातच टाकायचे आहे, कारण आपण माशांना मीठ लावलेले आहे. आता आपण रस्सा उकळू देऊ. छान उकळी आल्यानंतर गॅस मंद करूया आणि 4 ते 5 मिनिटे रस्सा उकळून घेऊया. मग आपण आता त्यामध्ये तळलेले माशांचे जे पीस आहेत ते टाकून घेऊ आणि एकदम अलगद हलक्या हाताने आपल्याला हे ढवळून घ्यायचे आहे. हलक्या हाताने ढवळल्यामुळे पीस तुटत नाहीत, म्हणून आपण इथे अलगद एकदम हळुवारपणे हे ढवळून घ्यायचे आहे मिश्रण आणि गॅस मंदच ठेवायचा आहे आणि फक्त 2च मिनिटे आपण झाकण ठेवून घेऊया. 2 मिनिटे झाल्यानंतर आपण झाकण काढून बघूया. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि एकदम अलगद ढवळून घेऊया. गॅस बंद करून घेऊया. गरमागरम अशी मांगूर माशाचं रस्सा भाजी म्हणजेच कालवण तयार आहे. सर्वांनाही नक्कीच आवडेल. चला आता मी यासोबत गरमागरम लच्छा पराठा बनवून घेते. छान लच्छा पराठा मी इथे बनवलेला आहे. तो आता भाजून घेते आहे. आपण इथे पाहू शकता मांगूर माशाचं कालवण आणि लच्छा पराठा ते बनतो आहे. हा लच्छा पराठा खूपच स्वादिष्ट लागतो या कालवणासोबत. नक्की ट्राय करा. आता मी आमच्या दादूला जेवण वाढून देते. आमच्या दादूला लच्छा पराठा आणि हे मांगूर माशाचं कालवण खूपच आवडतं.
आता मी आमच्या दादूला विचारते, दादू कसं झालं आहे कालवण? खूप छान.